या छत्रपती संभाजीनगरमध्ये 250 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी जे बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण आहे यांची नेमणूक करण्यात आली। खरं तर आमची मागणी अशी आहे की सन्माननीय निवृत्ती न्यायाधीश यांनीच या भ्रष्टाचाराची चौकशी करावी। खरं तर या भ्रष्टाचारामध्ये ते देखील सामील आहेत असा आम्हाला कुठेतरी डाऊट आहे। यांनी राजकीय वर्तुळामध्ये आपला हस्तक्षेप वारंवार दाखवलेला आहे। बॅगाच्या बॅगा 50-50 1-1 कोटीच्या घेऊन फिरताना अतुलजी चव्हाण हे दिसलेले आहेत, त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत। 250 कोटीचा छत्रपती संभाजीनगर येथे भ्रष्टाचार झालाय असा आरोप सरपंच मंगेश साबळे यांनी केलेला आहे आणि चौकशीसाठी कुणाला नेमलंय ज्याच्यावरच मंगेशराव साबळे संशय व्यक्त करत आहे की हा माणूस यामध्ये सामील आहे का, तर त्यालाच तुम्ही चौकशीला नेमलंय। म्हणजे जे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांची नेमणूक करावी असं एकीकडे मंगेशराव साबळे बोलत आहेत। या भ्रष्टाचाराची सखोल A to Z चौकशी व्हावी, अन्यथा उपोषणाचा इशारा देखील मंगेशराव साबळे यांनी दिलाय। आणि शासनाने प्रशासनाने हे लक्षात घेतलं पाहिजे की मंगेशराव साबळे हे शांत आहेत तोपर्यंतच ते संत आहेत, एकदा कधी त्यांनी तांडव सुरू केला तर अवघड होऊ शकतं। जो काबाड कष्ट करणारा शेतकरी आहे तो 250 रुपये रोजंदारीने काम करतो आणि हे लोक 250 कोटी गिळतात कसे, हा प्रश्न देखील सरपंच मंगेशराव साबळे यांनी उपस्थित केलाय। आणि जे अतुल चव्हाण बांधकाम विभागाचे आहेत त्यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण हे आमदार आहेत, त्यांचे पुतणे हे जिल्हा परिषद सदस्य आहेत। मंगेशराव साबळे यांनी एकीकडे आरोप केलाय की कितीतरी कोटीचे पैसे घेऊन हे पैसे वाटत सुटलेत, त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत। दबाव तंत्र यांनी वापरलं काही दिवसापूर्वी, हा आरोप देखील मंगेशराव साबळे यांनी केला होता। आणि म्हणून सामान्य गोरगरीब लोकांचे पैसे लुबाडताना यांना जनाची नाही तर मनाची कशी काय वाटत नाही हा प्रश्न देखील आहे। तर तुम्हाला एकंदरीत याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये निश्चितच कळवा। धन्यवाद।